खरं तर त्या अगोदर पण मला हे सांगायचंय की एक समस्या अशी आहे जी प्रत्येक गावागावामध्ये अगदी सारखी आहे. गावागावात काय, शहरात ही, गल्ली बोळात ही ती समस्या अगदी सारखी आहे. कोणती आहे माहिती? आज माझे कित्येक तरी तरुण लेकरं, तरुण मुलं ही व्यसनाच्या अधीन गेलेलं दृश्य तुम्हा आम्हाला पाहायला मिळतंय. कुणाच्या हातामध्ये दारूची बॉटल आहे, कुणाच्या हातामध्ये तंबाखू आहे, कुणाच्या हातामध्ये सुपारीची पुडी आहे. अशा कित्येक तरी व्यसनाच्या अधीन गेलेली आज माझी तरुण मंडळी दिसतीये. मग बाळांनो, या अशा लेकरांवरती उपाय काय हो? यांना शिस्त कशी शिकवायची? तर बाळांनो, यावरती उपाय आहे. तो कोणता? तर यावरतीचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे विहाराचा मार्ग. कारण विहार म्हणजे काय असतं हो? विहार म्हणजे विकार हरण करण्याचं केंद्र असतं. म्हणून या अशा व्यसनाच्या अधीन गेलेल्या लेकरांना खऱ्या अर्थाने तुम्ही विहाराची वाट दाखवा. मी तुम्हाला सांगते, दर रविवारी जा बुद्ध विहारी असं माझ्या साहेबांनी सांगितलंय. त्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही दररोज बुद्ध विहारात जात जा. परंतु आज जर तुम्हाला सांगितलं बुद्ध विहारी जा, तर आज मोठ्या संख्येमध्ये केवळ आणि केवळ माझ्या महिला भगिनीच विहारात जात असताना दिसतात. म्हणून पोरींनो, मला तुम्हाला सांगायचंय, घरातून कधीच एकटं विहारात जायचं नाही ग. घरातल्या चिमुकल्यापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत अगदी घरातल्या सगळ्यांना घेऊन घराला कुलूप लावून दररोज तुमचा 1 तास बुद्ध विहाराला देत जा. तुम्ही हा उपक्रम 1 महिनाभर जरी व्यवस्थितपणे पाळाल ना, मी खात्री देते, तुमच्या गावात जर एखादे व्यसनाधीन झालेले लेकरं असतील ना, ती सुद्धा नक्की सुधारतील. ही मी तुम्हाला खात्री देते बाळांनो. आणि आता मात्र